नेरळचे महसूल मंडळ अधिकारी 15,000ची लाच घेताना रंगेहात पकडले। आणखी एक मंडळ अधिकारी चतुर्भुज। कर्जत तालुक्यातील महसूल विभागाचे नेरळ येथील मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांना 15,000ची लाच घेताना रंगेहात पकडले। नेरळ जवळील जिते येथील जमिनीची नोंद करण्यासाठी पैशांची मागणी केली होती। दरम्यान जानेवारी महिन्यात कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत केंदे यांना 1 लाखाची लाच घेताना पकडले होते। नेरळ जवळील दामत येथील रहिवासी मुसेफ मुजाहिद खोत यांनी जिते या गावच्या हद्दीत जमीन खरेदी केली होती। त्या जमिनीची नोंद गेली वर्षभर रखडली होती आणि त्यामुळे शेतकरी मुसेफ खोत हे सातत्याने मंडळ अधिकारी कार्यालयात येरफेऱ्या मारत होते। त्यामुळे शेतकरी मुसेफ खोत यांनी नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली। त्यानंतर या तक्रारीची खात्री झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता नवी मुंबई लाचलुचपत पथकाने नेरळ येथील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचला। त्यावेळी महसूल विभागाचे नेरळ येथील मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांनी 15,000ची रोख रक्कम लाच म्हणून स्वीकारली। त्याचवेळी लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधीक्षक नितीन दळवी, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या पथकाने मंडळ अधिकारी भंडारे यांना रंगेहात लाच घेताना पकडले। नंतर नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पथकाने सदर लाच प्रकरणी अटक केलेले संदीप भंडारे आणि त्यावेळी तेथे उपस्थित असलेले कर्मचारी यांना नेरळ पोलीस ठाणे येथे आणले। नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात जानेवारी 2025 मध्ये तालुक्यातील कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत केंदे यांना 1 लाख रुपयाची लाच घेताना पकडले होते। त्यामुळे कर्जत तालुक्यातील महसूल विभागाला लागलेला लाच घेण्याचा शाप काही दूर होण्याचं नाव घेत नाहीये।